एमआयएम आणि काँग्रेससोबत भाजपाने केलेल्या आघाडी अमान्य, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी, मुख्यमंत्री घेणार स्थानिक नेत्यांची हजेरी। राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने ही परिस्थिती, तात्काळ आरोपीला अटक करावा। निदात पाटील यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। गणेश नाईकांची पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका, काहींकडून हरामाचा पैसा वाटायला सुरुवात, नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही, भविष्यात त्यांना पापाची फळं भोगावी लागेल, नाईकांचं वक्तव्य। शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही याचा ठाकरेंना विसर पडलाय, बीएमसीच्या एफडीवर हुशारक्या मारतायत, आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा, निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का, केशव उपाध्यांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरात भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र, विरोधातील प्रचारानंतर एकत्र श्रमपरिहार, दानवे आणि कराड शितोळे एकाच टेबलवर। वसई विरार पालिकेमध्ये सर्व नगरसेवक हिंदुत्ववादी हवेत, मतदान करताना समोरच्या व्यक्तीकडे काय आहे ते बघून करा, नितेश राणेंचं नाव न घेता हितेंद्र ठाकूरांना टोला। सपकाळांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, प्रदेशाध्यक्षपद टिकवण्यासाठी सपकाळांची फडणवीसांवर टीका, मंत्री बावनकुळेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका। लढा कितीही भुई थोपटा, खोटी वचनं खचून थापा, करा कसाही बोभा, नक्की समजा मुंबईचा नाकारणारा हा उभाटा, केशव उपाध्ये यांचा ट्विट करत टोला। राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा येणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकेचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले, यांनी दिले होते आदेश, दोघांविरुद्ध षडयंत्र असताना फडणवीसांनी मदत केली, नितेश राणेंची माहिती। एमआयएमची तुलना पीएफआय आणि आयएसआय बरोबर, एमआयएम जिहादी, नितेश राणेंचा हल्लाबोल। हिंदुत्वावर आमची कधीही तडजोड नाही, भाजपा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करतोय, हिरव्याचं भगवा होत असेल तर काय हरकत आहे, राणेंचा सवाल। आपण आपल्याच देशात सुरक्षित नाही, काँग्रेस आणि पाकिस्तानची भाषा सारखीच, नितेश राणेंचा हल्लाबोल। कोकणी माणसांनी ठाकरेंना नाकारला, राणेंचा ठाकरेंना टोला, आम्ही कोकणात रोजगार देणारे, मुंबईतला तरुण पुन्हा विकसित कोकणाकडे परतणार, नितेश राणेंचा दावा। एमआयएम हातपाय तोडण्याची भाषा करतायत, एमआयएमच्या वक्तव्यावर आम्ही गप्प बसणार नाही, नितेश राणेंचा इशारा। मनपा निवडणुकीत फडणवीसच धुरंधर, मुंबईचा महापौर मराठी आणि महायुतीचाच बसणार, नितेश राणेंचा ठाम दावा। भाजपाने अजित पवार शिंदेना ब्लॅकमेल करून पक्ष फोडला, फाईल ओपन आहे सांगून भाजपाचं ब्लॅकमेलिंग सुरू, खासदार संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्रभर भाजपा एमआयएमची छुपी युती, अकोल्यामध्ये तर भाजपा एमआयएमची उघड युती, अंबरनाथमध्ये भाजपा काँग्रेस युती, भाजपाच्या इतर पक्षांसोबत युतीवर राऊतांची टीका। सावरकरांचे विचार मानत नाही तर सरकारमध्ये का ठेवता, आशिष शेलारांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सवाल। राज्य वाऱ्यावर सोडून फडणवीसांचे दौरे, प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरातील दौऱ्यावरून राऊतांची टीका। ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत, महाराष्ट्राची संयुक्त मुलाखतीमध्ये पत्रकारांना बसवलं होतं, राऊतांची माहिती। भाजप दोन्ही मित्रपक्षांना बाजूला सारेल, कोणाचा नंबर आधी लागेल हे निवडणुकीनंतर कळेल, गडचिरोलीतील कार्यक्रमामध्ये विजय वडेट्टीवार यांची महायुतीवर टीका। लातूरमध्ये दिवंगत विलासराव देशमुखांचे समर्थक आक्रमक, रवींद्र चव्हाणांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध। छत्रपती संभाजीनगर येथे रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय जाळण्याचा केला प्रयत्न, कार्यालयाला आग लावत असल्याचा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती। सीट मिळाली नाही म्हणून टीका करणं चुकीचं, आमच्या सीट आम्ही यशवंत किल्लेदारांसाठी सोडल्यात, तरीही पूर्ण ताकदीने किल्लेदारांच्या पाठीशी उभा आहे, किल्लेदार निवडून येणारच, त्यांना ताकदीने मदत करणार, सचिन अहिर यांना विश्वास। महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रचंड पाऊस पडेल, त्यामुळे या पावसात अंघोळ करून घ्या, असं मिश्किल विधान आमदार संजय पाटील यांनी केलंय। वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्याने मिरची लागले, जयंत पाटलांचं फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर। ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीझर जारी, संजय राऊत, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली मुलाखत, ठाकरे बंधू यांची पहिली संयुक्त मुलाखत। अमरावतीमध्ये निवडणुकीसाठी प्रचार जोरात, मात्र महापौर पदाचं आरक्षण प्रलंबित, महापौर आरक्षण सोडतीकडे पक्षाचं लक्ष।
आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही, जे घडलं ते गंगेला मिळालं, आता एकोप्याने काम करायचं. अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड दौऱ्यात चौफेर फटकेबाजी करत मोठं सूचक वक्तव्य. अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची नवी आघाडी स्थापन. आघाडीमध्ये भाजप एमआयएमसह दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, प्रहार जनशक्तीचा समावेश. काँग्रेस आणि वंचित अकोटमध्ये विरोधात राहणार. वसई विरारमध्ये बवियासह ठाकरे सेनेला धक्का. बवियाच्या माजी नगरसेविका सुषमा लोपिस यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नागपुरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीमध्ये दुप्पटीने वाढ. माया इवनातींची संपत्ती आता गेल्या वेळी 2,90,00,000 तर आता 4,06,20,000 बदलापूर मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मंत्री आशिष दामले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीमध्ये फिरली असती तर 10,000 मतांनी त्यांचा पराभव झाला असता. राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर नवनीत राणा यांची टीका. महापौर पदाच्या लॉटरीच्या हालचाली सुरू आहेत. महापौर पदाच्या आरक्षणासाठी नव्याने लॉटरी काढण्यात येणार. कोणत्या प्रवर्गाला आरक्षणाची लॉटरी लागणार याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष. पुण्यात कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या बैठका. गेले 2 दिवस मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका. भाजपाचं प्रचार गीत निवडणूक आयोगाने नाकारलं. भगवा शब्दावर घेतला निवडणूक आयोगानं आक्षेप. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलं गीत. काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊच शकत नाही. भाजप एमआयएम युतीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. ज्यांनी युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल. अंबरनाथमध्ये भ्रष्टाचार विरोध. विविध पक्षीय कार्यकर्त्यांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप एकत्र आले अशा बातम्या चुकीच्या. सचिन सावंत यांची ट्विट करत माहिती. चंद्रपुरात मनसे उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर फाडले. बॅनर फाडल्याने मनसैनिक आक्रमक. बॅनर फाडणाऱ्याला मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा मनसे जिल्हा प्रमुख संदीप रो यांचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयामध्ये दाखल. 11 जानेवारीला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची एकत्र सभा. साईनाथ दुर्गे मनसेची टीम एकत्र बसून नियोजन करणार. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप काँग्रेस युती. भाजपकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव. भाजपसोबतच्या युतीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण. चंद्रपूरमध्ये मंत्री बावनकुळेंची प्रचार सभा. बावनकुळेंच्या सभेत बंडखोर उमेदवारांचा गोंधळ. बावनकुळेंच्या भाषणावेळी उमेदवार चढला मंचावर. उमेदवाराला बाहेर नेऊन मारहाण झाल्याची माहिती. पनवेल मतदारसंघामध्ये आचारसंहिता पथकाची मोठी कारवाई. कामोठे चिकनाक्यावर तपासादरम्यान 17 लाखांची रोकड जप्त. राज ठाकरे पूर्व उपनगरातील शाखांना देणार भेटी. राज ठाकरे चेंबूर ते घाटकोपर शाखांना भेट देणार. शाखांमध्ये जाऊन उमेदवारांची घेणार भेट. आपल्याला पराभूत करायचं होतं तर मैदान मोकळं होतं. आपल्याला पाडायचं की जिंकून आणायचं 2029 मध्ये बघू. नवनीत राणांच्या टीकेवर सुलभा खोडकेंचा पलटवार. अजित पवार मैदानात पण सुप्रिया सुळे प्रचारातून गायब. अजित पवार प्रचारासाठी ॲक्शन मोडवर. मात्र शरद पवारांच्या एकाही नेत्याकडून प्रचार नाही. पुण्यात राजकीय चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये 90 पेक्षा अधिक एलईडी स्क्रीन लावले जाणार. पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार. स्क्रीनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न. पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात. यामध्ये छोटे आणि मोठे असे 20 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची नावं आहेत. आपण मेलो तरी एमआयएम जिवंत राहणार. असुद्दीन ओवेसी यांचं भावनिक वक्तव्य. सोलापूरमधील सभेत ओवेसी यांचं वक्तव्य. पंढरपूर नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता भालके. विजय भालके यांनी भावनिकता जातीयवाद करून निवडणूक जिंकले. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांचा आरोप. मनसेला गळती सुरूच आहे. माहीमच्या मनसेच्या माजी नगरसेवकाचा राजीनामा. वीरेंद्र तांडेल यांचा मनसेला जय महाराष्ट्र. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत पायाभूत सुविधांपासून पर्यावरण संरक्षणापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश. अंधेरीत ठाकरेंच्या शिवसेनेवर मनसे नाराज. प्रभाग क्रमांक 67 मध्ये कुशल धुरी यांना उमेदवारी. प्रचारात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते येत नसल्याने नाराजी. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची भव्य सभा होणार. भाजपाकडून सभेचा पहिला टीझर लॉन्च. अहिल्यानगरात शिवसेनेने उमेदवारांना दिलेले 5 AB फॉर्म बाद. अपक्ष उमेदवार शिवसेनेकडून पुरस्कृत.
अमित ठाकरेंचा आज नवी मुंबईमध्ये प्रचार दौरा. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरा. वाशी येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार. मुंबईत प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे रहिवासी इमारतीमध्ये आग. बॉलिवूड अभिनेत्री डेझी शहा हिनं व्यक्त केला संताप. घटनेचा व्हिडिओ अभिनेत्रीकडून सोशल मीडियावर पोस्ट. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची तोफ धडाडणार. भायखळा, वरळी, शिवडी विधानसभांमध्ये दौरा. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला साटम काय उत्तर देणार याकडे लक्ष. पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो. 4 तास चालणार रोड शो नंतर अजित पवारांची पत्रकार परिषद. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. त्यापूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे घेतलं दर्शन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. बावनकुळे संध्याकाळी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.